करकम पोलिसांनी श्री संत बाळूमामांच्या पादुका चोरणाऱ्या चोरट्यास ठोकल्या बेड्या। सविस्तर वृत्त। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास श्री संत बाळूमामा यांची पालखी मौजे होळे गावातील विराट भुसनर यांच्या शेतात मुक्कामी असताना रात्रीच्या वेळी सर्व सेवेकरी झोपे गेले असताना पालखी समोर ठेवलेल्या बाळूमामांच्या चांदीच्या पादुका अंदाजे 1.5 किलो वजनाच्या 80,000 रुपये किमतीच्या चोरी झाल्याची तक्रार 11 फेब्रुवारी रोजी करकम पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती। पुढील वृत्त जाणण्या अगोदर आपण ATN मराठीला अजून तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या ताज्या व नवनवीन परिसरातील महत्त्वाच्या अपडेट। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गावागावातून बाळूमामांचे भक्त हे श्री संत बाळूमामांच्या पालखीतील चोरी गेलेल्या पादुकांचा शोध होण्याबाबत वेळोवेळी करकम पोलीस स्टेशन येथे येऊन पाठपुरावा करत होते। त्यामुळे प्रशासनावरही चांगला दबाव वाढलेला होता। त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास चालू होता। यात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने बातमी मिळाल्याने संशयित आरोपी बालाजी खेला खरात वय 29 वर्ष राहणार खरातवाडी तालुका पंढरपूर यास करकम पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता या संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यास अटक करून पंढरपूर येथील सोनाराकडून सदरच्या पादुका हस्तगत करून जप्त करण्यात आल्या आहेत। सदर गुन्ह्याचा तपास श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा ग्रामीण, श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, डॉक्टर श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, PSI निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय राजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित कांबळे हे करीत असून सध्या सदर आरोपीस अटक करण्यात आलेले असून या आरोपीस पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मिळत आहे।